हॅलो फ्रेंड्स, अतिशय परफेक्ट आणि क्रिस्पी अशा कोथिंबीरीच्या वड्या तयार झालेल्या आहेत इथे. हे बघा, तोडल्यानंतर तुम्हाला मी इथे तोडून दाखवते. तोडल्यानंतर किती सुंदर झाली आहे. बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी ही सुंदर वडी तयार झालेली आहे. अतिशय चविष्ट अशा वड्या आहेत. इथे मी एक खास पदार्थ वापरलेला आहे. इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगेल, तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून तुमच्या पण वड्या अशाच परफेक्ट होतील. हे बघा, कुठलीही वडी तुटलेली नाही आहे. अखंडच्या अखंड सगळ्या वड्या आपल्या निघतात. त्या वड्या कशा करायच्या त्यासाठी मी ते तुम्हाला परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे. त्याच प्रमाणात तुम्ही सुद्धा करून बघा, तुमच्या वड्या पण नक्कीच सुंदर तयार होतील. तर अशा प्रकारे ही आहे कोथिंबीरची वडी. त्यासाठी काय काय लागतंय ते मी तुम्हाला इथे सांगते. तर इथे कोथिंबीरची जुडी घेतली होती मी, तिला निवडून घेतलेलं आहे. त्यानंतर कोथिंबीर धुवून घेतली आहे, मी चिरून घेतलेली आहे. तर ही चिरलेली कोथिंबीर आपल्याला इथे एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्या चवीनुसार आपण तिखट आपल्याला किती हवं आहे त्याप्रमाणे मिरच्या घ्यायच्या आहेत. मी इथे 4-5 मिरच्या घेतल्या होत्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर लाल तिखट घातले, अर्धा चमचा हळद घालायची आहे, 2 चमचे इथे सफेद तीळ घातलेले आहेत. ते सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर अर्धा चमचा मी इथे मीठ घातलेलं आहे. तर आता हे मिश्रण सगळं आपण व्यवस्थित कोथिंबीरीला लावून घ्यायचं आहे. कोथिंबीरीतलं पाणी व्यवस्थित काढून टाकायचं आहे. त्यानंतर इथे एक खास पदार्थ म्हणजे आहे तेल. आपण कोथिंबीर वडी करताना तेल घालत नाही, पण आपण ह्याच्यामध्ये नक्कीच तेल घालायचं आहे. त्यामुळे एक मोहन असतं, ज्या प्रकारे आपण घालतो चण्याच्या पिठामध्ये, तसं मोहन ह्याला मिळतं आणि वडी अतिशय सुंदर होते. तर इथे 2 वाट्या मी घेतलेलं आहे चण्याच्या डाळीचं पीठ आणि त्याला 1 वाटी आपण तांदळाचं पीठ वापरणार आहोत. ते आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या कोथिंबीरीमध्ये आणि त्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी परफेक्ट प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे. 2 वाटी चण्याच्या पिठाला 1 वाटी तांदळाचं पीठ हे प्रमाण परफेक्ट आहे. 2:1 हेच प्रमाण वापरायचं. त्याच्याने वडी खुसखुशीत होते, चवीलासुद्धा खूप सुंदर लागते. आणि अर्धी वाटी मला त्याच्यामध्ये पाणी लागलं होतं. त्यानंतर एक चाळण घेतलेली आहे. चाळणीला तेलाचा हात लावून आपण ग्रीस करून घेतलं आहे. त्यानंतर केलेलं मिश्रण ह्याच्यामध्ये व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. तर इथे मी आधीच चौकोनी आकार ह्याला देऊन घेतलेला आहे. तुम्ही जास्त मिश्रण असेल तर पूर्ण गोल केलं तरी चालेल. तर इथे चौकोनी आकार देऊन झाल्यानंतर ह्याच्यामध्ये तीळ भुरभुरलेत मी वरतून. सफेद तीळ जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित त्याच्यावरती पसरवून घ्यायचे आहेत. इथे एका गॅसवरती मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलं होतं उकळायला. त्यावरती आपल्याला ही चाळण ठेवायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 25 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. तर आता 25 मिनटानंतर ही आपली वडी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर वडी झालेली आहे. रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला एवढी त्याची जाडी ठेवायची आहे. अगदी पातळ नाही करायच्यात वड्या. आता सुरीने मी इथे कट करते. तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित वड्या शिजलेल्या आहेत. सुरी अखंड आपली बाहेर निघते. कुठलीही वडी तुटलेली नाही आहे. हे परफेक्ट प्रमाण वापरल्यामुळे आपली वडी अतिशय व्यवस्थित आणि सुंदर होते. त्याचा भुगा होत नाही. त्यासाठीच आपल्याला इथे तेल टाकणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण या सगळ्या वड्या कट करून घेणार आहोत. तर फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तर इथे एका कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं होतं. त्याच्यामध्ये आपण एक एक करून वड्या छान तळून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला इथे सगळ्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. खूपच सुंदर रुचकर अशी वडी तयार होते. कोथिंबीरची वडी नेहमीच सर्वांनाच आवडत असते. तर झटपट होते, चवीलासुद्धा खूप सुंदर लागते. ते बघा, इथे तेल तापलेलं आहे. आपल्याला लगेच हलवायचं नाही आहे. जेव्हा बुडबुडे यायचे थांबतील तेलावरचे, तेव्हाच आपल्याला थांबवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर वडी झालेली आहे. गोल्डन ब्राऊन कलरच्या आपल्या या वड्या तयार झालेल्या आहेत. वाह, खूपच सुंदर. आपण आता ह्याला काढून घेऊयात. तर अशा प्रकारे तुम्ही पण वड्या करून बघा. आवडत असतील तर शेअर करा, लाईक करा. तयार आहे इथे कोथिंबीरीची खुसखुशीत अशी वडी. तर तुम्ही याला सॉस किंवा चटणीबरोबर खाऊ शकता. आदल्या दिवशीसुद्धा तुम्ही या बनवून ठेवल्या आणि दुसऱ्या दिवशी त्या वेळेवरती जेवताना तळल्या तरीसुद्धा चालतात. तर अशा प्रकारे आपल्या कोथिंबीरीच्या वड्या तयार आहेत. बाहेरून अतिशय क्रिस्पी आणि आतून खुसखुशीत.